24 न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा। कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही बेरोजगार युवकांसाठी एक चांगली योजना असून या योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी असे निर्देश कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले। शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था औंध येथे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। त्यावेळी मंत्री श्री लोढा बोलत होते। यावेळी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे समन्वय अधिकारी ऋषिकेश हुंबे, कौशल्य विकास पुणे विभागाचे सहसंचालक रमाकांत भावसार, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी उदयशंकर सूर्यवंशी आदी उपस्थित होते। बैठकीत मंत्री श्री लोढा यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची अंमलबजावणी कशी करावी, योजनेचा उद्देश, योजनेचे स्वरूप, योजनेचे लाभार्थी याबाबत मार्गदर्शन केले। ते म्हणाले, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थींना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे शासनामार्फत 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना 6,000 रुपये, ITI पदवीधारक विद्यार्थ्यांना 8,000 तर पदवीधर पदव्युत्तर विद्यार्थ्यांना 10,000 रुपये विद्यावेतन दरमहा DBT पद्धतीने देण्यात येणार आहे। युवकांना कौशल्यपूर्ण प्रशिक्षण, सॉफ्ट स्किल ट्रेनिंग, लाईफ स्किल ट्रेनिंग, तांत्रिक प्रशिक्षण देऊन तरुणांची रोजगारक्षमता वाढविणे तसेच शिक्षण घेताना कामाच्या ठिकाणी कामाशी संबंधित कार्यकौशल्य आत्मसात करणे या उद्देशाने अप्रेंटिसशिप अंतर्भूत आहे अशा अभ्यासक्रमातील विद्यार्थी देखील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी पात्र ठरतील। दरवर्षी राज्यातील 10 लाख उमेदवारांना या योजनेचा लाभ देण्यात येईल आणि शासकीय, निमशासकीय, खासगी आस्थापना योजनेत सहभागी असतील। या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या rozgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी असे आवाहन देखील मंत्री श्री लोढा यांनी केले। योजनेची तपशीलवार माहिती शासन निर्णयात देण्यात आली असून इच्छुक उमेदवारांनी त्याचे अवलोकन करावे आणि संधीचा लाभ घ्यावा असे श्री भावसार यांनी सांगितले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.